नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत राज्यातील पेन्शनचा लाभ घेणारे जे दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग पेन्शनचा लाभ घेणारे या दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना राज्य शासनामार्फत जारी करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे फक्त दिव्यांग बांधवांसाठी जे या योजनेचा पेन्शन योजनेचा लाभ घेतात. तर काय महत्त्वाचे अपडेट आहे, सरळ तीच माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी एक विनंती, मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाचे जे अपडेट आहेत ती आधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. अतिशय महत्त्वाची अशी जी अपडेट आहे ती आधार बांधवांसाठीची, तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यासाठीची ही अपडेट आहे. जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. राज्यात मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला पेन्शनची रक्कम मिळत आहे. मात्र दुसरीकडे काही पात्र लाभार्थ्यांना मागील 2 ते 3 महिन्यापासून पेन्शनचा लाभ जो आहे हा मिळालेला नाही आहे. आणि जर तुमच्या खात्यातही पेन्शनचे पैसे नियमितपणे जमा होत नसतील तर पैसे कधी येतील याची वाट पाहत बसू नका. तुमच्या पेन्शनचे पैसे नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आहेत हे शोधणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेल रिपोर्ट. लाभार्थ्यांनो, जर तुमची पेन्शन 2 ते 3 महिन्यापासून आलेली नसेल तर सर्वप्रथम तुमच्या संबंधित तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेखी अर्ज द्या आणि आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज करा. या अर्जामध्ये तुमचं पूर्ण नाव, पत्ता आणि दिव्यांग पेन्शन योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा उपलब्ध असल्यास त्याची सुद्धा माहिती द्या, तो लिहा. आणि त्यानंतर कोणकोणत्या महिन्यासाठीची पेन्शन जमा झाली नाही आहे याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी करा. तसेच तुमची पेन्शन नियमितपणे सुरू करण्यात यावी आणि पेन्शन न मिळण्याचं अधिकृत कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे अशी मागणी सुद्धा त्या ठिकाणी करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तहसीलदार कार्यालयातील डेस्क 1 आणि डेस्क 2 ची फेल रिपोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा करा. हा फेल रिपोर्ट का महत्त्वाचा आहे, तर कारण पेन्शनचा पेमेंट फेल झाल्यास किंवा लाभार्थ्याचं नाव पेमेंट प्रक्रियेमध्ये अडकल्यास त्यामागे काही कारण असू शकते. आता त्या रिपोर्टमध्ये तुमच्या पेमेंटची नेमकी अडचण कुठे आली आहे याची माहिती मिळू शकते. म्हणूनच माझी सर्व कागदपत्र बरोबर आहेत, त्यामुळे पेन्शन आली नाही एवढ्यावर तुम्ही थांबू नका. पैसे का आले नाहीत याचं अधिकृत कारण शोधा. समजा फेल रिपोर्टमध्ये एखादं कारण दाखवत असेल तर त्याचं कारणाचे निराकरण करण्यासाठी पुढची प्रक्रिया ही महत्त्वाची ठरेल. म्हणूनच फेल रिपोर्ट मिळवणं या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असणार आहे. लाभार्थ्यांनो, काही प्रकरणांमध्ये पेन्शन मंजूर असते, लाभार्थी पात्र असतो, पण प्रत्यक्षात पेमेंटच्या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे रक्कम ही खात्यामध्ये जमा होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर पेन्शन कधी येणार असं विचारण्यापेक्षा संबंधित कार्यालयाकडून तुम्ही लेखी माहिती घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण जे काही यूट्यूब चॅनल असेल आमच्यासारखे, ही जी काही माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. मात्र जी काही प्रक्रिया केली जाते ही शासकीय अधिकाऱ्यांमार्फत होते. तर त्या ठिकाणीच तुम्हाला याबाबतचं जाब विचारणं आवश्यक आहे. जर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज देत असाल तर अर्जाची एक प्रत स्वतःकडे ठेवा आणि शक्य असल्यास अर्ज स्वीकारण्याची पोहोच किंवा प्राप्ती जी म्हणजे पावती जी आहे ती सुद्धा घ्या. तुमचे पेन्शन कोणत्या कारणामुळे थांबले हे फेल रिपोर्टमध्ये काय कारण दाखवलं आहे आणि तो दूर करण्यासाठी काय करावे लागेल हे स्पष्ट झाल्यानंतरनं पुढची कारवाई करणं सोपं जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तहसीलदार कार्यालयातून समाधानकारक माहिती किंवा कारवाई पियत नसेल तर परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित सामाजिक न्याय दिव्यांग कल्याण विभागाकडे तुमचा विषय हा मांडता येऊ शकतो. मात्र सुरुवातीला तुमच्या प्रकरणाची अधिकृत माहिती आणि फेल रिपोर्ट मिळवणं हे महत्त्वाचं आहे. लाभार्थ्यांनो, या व्हिडिओचा मुख्य उद्देश एवढाच आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना मागील 2 ते 3 महिन्यापासून जी पेन्शन मिळाली नाही त्याची निष्क्रिय बसून राहू नये. अर्ज करा, कारण विचारा, फेल रिपोर्ट मागा आणि रिपोर्टमध्ये नेमकी अडचण काय आहे ते चेक करा. आणि जर तुम्हाला फेल रिपोर्ट मिळाली असेल तर त्यामध्ये नेमकं काय कारण दाखवलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा. कारण वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात.
तुमच्या परिसरातील इतर दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आनंद असेल की नक्की कोणत्या कारणामुळे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नक्की काय केलं पाहिजे ही सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्याच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट आहेत. या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.